नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचा भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझाईन. यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो बरेच दिवसानंतर भावनो स्वागत करतोय. भावनो आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेलला समजलं असेल कोणत्या टॉपिकवरती घेऊन आलेलं. भावनो तुम्हाला भावनो मी एक कम्युनिटी पोस्ट केली होती की भावनो कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ येऊ दे असा. भावनो तुम्हाला मी कम्युनिटी पोस्टला मेसेज टाकलेला. भावनो बरेच जणांनी कमेंट केले की भावनो दसरा विजयादशमी निमित्त बॅनर डिझाईन घेऊन या म्हणून. ओके, त्याच विषयावरती आपण काय केले भावनो, दसऱ्यानिमित्त आपण बॅनर डिझाईन घेऊन आलेलो आहे. फोटोशॉप प्लस PLB फाईल, अशा तुम्हाला दोन्ही PLB फाईल व PSD फाईल भेटणार आहेत. त्यासाठी आजच्या व्हिडिओला नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, त्यामध्ये तुम्हाला सर्व समजावून माहिती सांगितलेली आहे. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. टॉपिकमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेलं असतं भावनो, लक्षात ठेवा. ओके, पासवर्ड टाकायचं आहे, फाईल भेटून जाते तुम्हाला, पूर्ण एडिटेबल फाईल भेटणार आहेत. PLP प्लस PSD फाईल. नाद नाही करायचं भावनो, तुमच्यासाठी मी खतरनाक असे व्हिडिओ घेऊन येत असतो. ओके, साईज बघू शकता, इमेज साईजवर जायचं आहे. इमेज साईजवर इथे बघू शकता आपला जो फोटोशॉप असणार आहे त्या फोटोशॉपमध्ये बघू शकता तुम्ही कोणत्याही जर फोटोशॉपची PSD फाईल तुम्हाला जर मोबाईलमध्ये म्हणजे ॲड करायची असेल, कशी क्रिएट करायची असेल, त्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा की भावनो फोटोशॉपची PSD फाईल आपण मोबाईलमध्ये कशी ओपन करायची, त्याच्यावरती व्हिडिओ मी घेऊन येईन भावनो. ओके, तर साईज असणार आहे बघू शकता 10 इंचेस, हाईट ठेवली आपण 10 इंचेस. रेझोल्युशन आपण प्रत्येक डिझाईनमध्ये 300 ठेवतो, लक्षात ठेवा. 300पेक्षा तुम्ही कमी पण ठेवू शकता किंवा जास्त पण ठेवू शकता. जास्त ठेवले तर फक्त तुमची साईज वाढत जाणार आहे, लक्षात ठेवा. जेवढं तुमचा PC म्हणजे जेवढी कॅपॅसिटी घेऊ शकतो जास्त MBची, त्यानुसार तुम्ही त्यांची जी रेझोल्युशन असते DPI हाय रेझोल्युशनमध्ये ठेवू शकता. ओके, हे झालं भावनो पूर्ण एकदम HD क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करण्याबद्दल. जे डिझाईनसाठी वापरतात, जे मोठे हाय ग्राफिक डिझायनर जे तुम्हाला माहीत असतील, ते जास्त रेझोल्युशन ठेवत नाहीत भावनो. तरी पण 300 हा मिनिमम आहे, लक्षात ठेवा, मॅक्झिमम. त्याच्यानंतर इथे बघू शकता व्हाईट बॅकग्राऊंड हा डिफॉल्ट असतोच. कोणतेही तुम्ही कंट्रोल न्यू प्रोजेक्ट करा, तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड येईल, किंवा PLPमध्ये ॲड करा. PLPमध्ये पण नॉर्मली तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड नाही येणार भावनो, डायरेक्ट डिफॉल्ट येऊन जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, तर भावनो हा बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. हा बॅकग्राऊंड आपण काय केलेला आहे, 2 बॅकग्राऊंड एकत्र ॲड करून प्लस त्यांना मर्जिंग करून प्लस त्यांना आपण काय ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जो काय इफेक्ट वगैरे असेल तो सर्व देऊन हा एक बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे दसऱ्यानिमित्त. दसरा ही जी डिझाईन बनवतो आपण विजयादशमी निमित्त. ओके, त्या डिझाईनसाठी आपल्याला हा जो बॅकग्राऊंड असणार आहे 2 बॅकग्राऊंडचं मर्जिंग करून आपण बॅनर डिझाईन करतो भावनो. ओके, एवढी माहिती तुम्हाला भावनो कोणच अजूनपर्यंत यूट्यूब चॅनलवरती कोणतेच सांगणार नाही म्हणून, ते आपण आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. तरी पण व्हिडिओ भावनो काही जण बघत नाहीत, पूर्ण व्हिडिओ स्किप करून बघतात, कमेंट करतात की भावनो पासवर्ड काय आहे, पासवर्ड काय. पासवर्ड व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे झालेलं बॅकग्राऊंडबद्दल. ओके, बॅकग्राऊंडबद्दल जायच्यानंतर हा शेप बघू शकता. आता हा काय असणार आहे, बॅकग्राऊंडच्या नंतर जे शुभेच्छुकसाठी आपण खाली एक पट्टी ठेवतो भावनो, त्या पट्टीला आपण काय केलेलं आहे इथे बघू शकता तुम्हाला मी शेपमध्ये आता कन्वर्ट करून दिलेलं आहे. अशा प्रकारचे जर तुम्हाला शेप क्रिएट करायचे असतील, पिक्सल लॅबमध्ये पण तुम्ही करू शकता क्रिएट, प्लस तुम्ही फोटोशॉपमध्ये तर इझी आहेच भावनो. फक्त पिक्सल लॅबमध्ये पण फुल टू एडिटेबल जर तुम्ही नातकुला जर व्हिडिओ पूर्ण पाहिले असतील तर तुम्हाला समजून जातील. ओके, त्याच्यानंतर हे झाले शुभेच्छुकांसाठी आपण कलर ठेवलेला भावनो, डार्क ग्रे कलर ठेवलेला आहे, तुम्ही कोणताही ठेवू शकता. ओके भावनो, पहिला पासवर्ड असणार आहे भावनो 12. ओके, त्याच्यानंतर आता हे झालेलं शुभेच्छुकांसाठी तुम्ही कलर चेंज करू शकता. सिंपल शेपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे माझ्याजवळ ऑलरेडी मी स्विचेस जे पण कलर इथे यूज करतो ते ह्या स्विचेसच्या फोल्डरमध्ये इथे क्रिएट म्हणजे दिसून येतात भावनो. ओके, सिंपल त्याच्यावरती क्लिक केलं की त्याला अप्लाय होऊन जातो कलर. ओके, किंवा सिंपल तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यावरती जरी क्लिक केलं तरी ते इथे तुम्हाला इथे बघू शकता हा रॅक्टँगलमधून आपण घेतलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे येऊन जाणार, इथे बघू शकता दिसायचं तुम्हाला शेप म्हणून. तर इथे पण तुम्ही कलर चेंज करू शकता जर तुम्हाला नसेल जमेत तर. एवढं तरी तुम्हाला समजावून सांगते भावनो. ओके, त्याच्यानंतर हा कलरला आपण काय करूया, बंद करूया, कारण की आपल्याला काम करायचं आहे लेअर पॅलेट. फोटोशॉप लेअर पॅलेट पर प्लस पिक्सल लॅब पण लेअर पॅलेटवरतीच काम करते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण हे काय केले, तोरण ॲड केलेलं आहे. ओके, ते तोरण तुम्हाला इथे दाखवून देतो मी आता. बघू शकता फुल टू जे लेअरमध्ये ॲड केलेलं आहे सर्व PNG मटेरियल तुम्हाला या PLP फाईल प्लस PSD फाईलच्या आतमध्येच भेटणार आहे, सेपरेट नाही देत भावनो, लक्षात ठेवा. बरेच जण कमेंट करतात की भावनो मटेरियल सेपरेट दिले तर भावनो जी फाईल असते ना भावनो गुगल ड्राईव्हची अपलोड करण्याची भावनो साईज वाढत जाते. ओके, त्यामध्ये 2 व्हिडिओची लिंक येऊ शकते अशी आपण डिझाईन करत असतो, लक्षात ठेवा. जर तुम्हाला मी सेपरेट करून दिले तर भावनो जे 2 व्हिडिओ मला जे क्रिएट करायचे असेल ते एकच करावं लागेल, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण तोरणवरती बघू शकता तुम्हाला आंब्याच्या पानाचे जे काय तोरण असणार आहे त्याची PNGवरती आपण इथे हायलाईट केलेलं आहे. तुम्ही याच्यामधनं सर्व PNG एक एक्सपोर्ट मारून सुद्धा तुम्ही यूज करू शकता तुमच्या डिझाईनमध्ये. ओके, असं नाही की मी PSD दिले त्याच्यामध्येच तुम्हाला क्रिएट करायचं आहे. जे आहे ते सर्व तुम्ही याच्यामधून घेऊ शकता, जे डाउनलोड करण्यासारखं आहे. फक्त तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी यूज करायचे भावनो. ओके,
म्हणून बरेच दिवसानंतर व्हिडिओ होते की कारण की भावनो कंटेंट सुचत नाही, लक्षात ठेवा. ओके, कंटेंट सुचत नसल्या कारणाने काय होतं भावनो, जो व्हिडिओ असणार आहे भावनो तो येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, हे जे आताच दिसतंय तुम्हाला. ओके, लेअर पॅलेट. तर लेअर पॅलेटवरती आपण क्लिक करूया. तर लेअर पॅलेटमध्ये बघू शकता इथे असणारे हे जे सोनं भावनो, ओके, हा जे आपट्याचं जे पान आहे तुम्हाला माहिती असेल, विजयादशमी निमित्तचे सोनं आपण एकमेकांना ओके देतो, ते भावनो ह्याची आपण PNG आपण घेतलेली आहे. प्लस इथं पण तुम्हाला इथं दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर पुढे भावनो दुसरा पासवर्ड असणार आहे भावनो 2222. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर ही PNG झाली. प्लस त्याच्यावरती आपण काय केले, सूर्याचे एक रिफ्लेक्शन म्हणून आपण इथं क्रिएट केलेले. जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही भावनो, याची मी भावनो दक्षता घेतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. जे मटेरियल जेवढं ॲड करायचं आहे भावनो ते सर्व ॲड करून झालेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता दसरा व विजयादशमी निमित्त हे जे काय असणार आहे भावनो, हा जो फॉन्ट आहे भावनो DG फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जर कन्वर्ट करायचे, तुम्ही कन्वर्ट नाही केलं तरी चालेल, कारण की ऑलरेडी तुम्हाला मी करून दिलेलं आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त तुम्हाला शुभेच्छुक जिथे आहे तिथे भावनो तुम्हाला चेंजेस करायचे, बाकी आहे तसंच. त्याच्यानंतर हे पण तुम्ही नाव चेंजेस करू शकता. पिक्सल लॅबमध्ये फुल टू एडिटेबल PLP तुम्हाला भेटून जाणार आहे. प्लस PST फाईल, अशा दोन्ही PST व PLP फाईल. फक्त लक्षात ठेवा PST फाईल येऊन जाईल, त्याच्यानंतर भावनो PLP फाईल अपलोड होईल, लक्षात ठेवा. ओके, तर भावनो नंतर इथे बघू शकता हे झालेले सर्व. बघू शकता आंब्याच्या पानाने केली कमा, हे जे काही असं भावनो जे काही शायरी आपण लिहिलेली आहे. प्लस विजयादशमी निमित्त, त्याच्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. प्लस पुढे बघू शकता पुष्पगुच्छ आपण इथे बघू शकता त्यांची आपण काय केलेलं आहे, इथे तुम्हाला दिसत असेल फुलं. ओके, त्याच्यानंतर त्याची PNGच्या वेळामध्ये ॲड केलेली आहे. प्लस आता इथे तारीख पण आपण लिहू शकतो, बघू शकता 12 ऑक्टोबर. जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची तुम्ही तुमच्या परीने करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता राहिलेत भावनो आता शुभेच्छुक. तर भावनो ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ग्रुप बॅनर डिझाईन पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, तुम्हाला मी ग्रुप बॅनर डिझाईन घेऊन येईन. PLP प्लस फोटोशॉप PST फाईल, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता शुभेच्छुकांचे आपण इथे फोटो वगैरे ॲड करणार आहे, बघू शकता. ओके, तर शुभेच्छुक आपलं असणारे भावनो श्री सुनील शंकरराव शेळके, मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार, यांनी आपलं भावनो मंथली पॅकेज घेतलेलं भावनो, त्या निमित्ताने आपण त्याची डिझाईन करत असतो. त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता आज शेवटचा जो पार्ट असणार आहे तो आहे लोगोवरती भावनो. ओके, तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 45. तर भावनो अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. व्हिडिओ अजून संपलेला नाही भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे ट्रेंडिंगला जे आपलं जे नाववरती बघू शकता. ओके, तो आपण हा ट्रायंगल तुम्हाला जो पिंक कलरचा दिसतोय तो पण तुम्ही चेंज करू शकता. प्लस माझं नाव आहे ते पण तुम्ही एडिट करू शकता. एवढं सर्व तुम्हाला एडिटेबल देतोय भावनो, लक्षात ठेवा. असं कोणतंच यूट्यूब चॅनल तुम्हाला भेटणार नाही. नक्कीच जर असेल तर नक्की कमेंट करून टाका भावनो. अशा प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला व्हिडिओ भावनो, पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ तुम्हाला भावनो आवडला असेल. ओके, ते भावनो हे काय असणार आहे भावनो इथे बघू शकता. ते चालू करूया भावनो. आता पुढचा जो व्हिडिओ असणार भावनो त्याच्यासाठी नक्की कमेंट करा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तुम्हाला भावनो. ज्या टॉपिकवरती जास्त भावनो कमेंट येतील त्या टॉपिकवरती व्हिडिओ केला जाणार आहे. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.